आज कल्याण डोंबिवली महापालिकेचे कार्यकारी अभियंता प्रमोद मोरे यांच्याकडे पाणी समस्या ही वारंवार आग्रा रोड विभाग, कालातला विभाग, खानकरपाडा आधारवाडी विभागामध्ये जी होत असते त्याविषयी मी त्यांची जी आज चर्चा केली असता त्यांनी मला उत्तर दिले की शहरामध्ये 145 MLD पाणी येतो, त्यात कल्याण पूर्वेला 80 MLD पाणी देतो, उरलेलं जे आहे 65 MLD पाणी आम्ही कल्याण पश्चिममध्ये देतो। पण खरा 65 MLD कल्याण शहराला पाणी येतं की नाही हे संशोधनाचा विषय, कारण की कल्याण शहरामध्ये 10 टाक्या आहेत, 2 MLDच्या 1.5 MLDच्या टाक्या आहेत। असं जर का टोटल धरलं तर 15 ते 16 MLD पाणी फक्त पाण्याच्या टाकीतून दिलं जातं असं प्रत्यक्षतः दिसतं। परंतु आधारवाडीची जी टाकी आहे जेलच्या समोर ती आज तागात कधी भरलेलीच नाही, ती कधी भरल्या जात नाही। आणि इतर टाक्यांची पोझिशन अशी आहे की 3 फूट 4 फूट टाक्या भरल्या जातात। मग हे 65 MLD जे पाणी आहे ते जाते कुठे हा संशोधनाचा विषय ना। मग समजा प्रशासन म्हणण्यानुसार 25% पाणी आम्ही टाकीतून दिला तर 40% पाण्याची चोरी ते किंवा ते बायपास मार्गे दिले जातं। मग बायपासचं जे पाणी आहे ते मोजणार कसं? आणि नागरिकांना ह्या चाळवाजा जी घरं आहेत या लोकांना पाणी येत नाही आणि शहरामध्ये तुम्ही रोज बघा गगनचुंबी इमारती होतात, मग त्यांना पाणी कुठून देण्यात येतं? म्हणजे सामान्य नागरिकांना पाणी मिळणार नाही। आणि मग टँकर माफियांच्याद्वारे काही ठिकाणी जे पाणी टाकलं जातं महापालिका 600 रुपयाची पावती घेते आणि मग ते टाकी किती रुपयाला पाणी टँकर विकतात हा पण मोठा विषय आहे। त्यामुळे या सर्व गोष्टींचा आयुक्त महोदया यांनी योग्य तो विचार केला पाहिजे असं माझं स्वतःचं मत आहे। आणि जे पाण्याच्या टाकीचे कामं रखडलेली आहेत ती लवकरात लवकर कशी मार्गी लागतील याकडे लक्ष दिलं पाहिजे।